नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास झणझणीत रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण मस्तपैकी अशी चवळीच्या शेंगाची आमटी बघणार आहोत। तर ही आमटी बनवायला अगदी सोपी पण आहे, टेस्टी पण आहे आणि त्याचबरोबर एकदम जबरदस्त लागते। तर ही रेसिपी बघण्यापूर्वी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपी बघता येतील। तर इथे बघा, आपण चवळीच्या शेंगा छान अशा निवडून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने चवळीच्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्यातून दाणे काढून घ्यायचे आहे। जर चवळीची शेंग ही कवळी असेल तर त्याचे तुम्ही या पद्धतीने तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। तर इथे बघा, चवळीची शेंग ही थोडीशी जाड आहे, निब्बर आहे, त्यामुळे मी यामधनं असे चवळीचे दाणे काढून घेत आहे। तर आता हे चवळीचे दाणे काढून झालेले आहेत। आता एक तव्यावरती आपण हे दाणे थोडेसे भाजून घेणार आहोत। तर अगदी डाग लागेपर्यंतच आपल्याला हे दाणे छान असे भाजून घ्यायचे आहे। तर ही आमटी बघा खूप छान लागते, टेस्टी लागते आणि खूप छान याची अशी चव येते। तर या पद्धतीने असे हे चवळीचे दाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर अगदी हलकेसे डाग लागेपर्यंत मी इथे भाजून घेतलेले आहेत। तर आता आमटीसाठी आपण मसाला तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे बघा, एक कांदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर खोबरंसुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर खोबरंसुद्धा मी अर्धी वाटी घेतलेला आहे, एक कांदा आहे। तर असं बघा, छान असा कलर रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर तिखटनुसार आपण इथे मिरच्या टाकणार आहोत। तर इथे मी हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे। तर आता हा मसाला छान भाजून झालेला आहे, थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण ज्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत, म्हणजे ज्या कवळ्या शेंगा होतात, त्याला आपण या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। तर ते थोड्याशा पाण्यावरती आपण वाफून घेणार आहोत। आता आमटीसाठी मसाला तयार करत आहोत। तर इथे आपण चवळीचे दाणे मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर फिरवून घ्यायचे आहेत। तर आता इथे मी छान असे जाडसर हे चवळीचे दाणे फिरवून घेतलेले आहेत। तर हे आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बाकीचा मसाला सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। तर इथे बघा, आपण हे चवळीचे दाणे असे जाडसरच ठेवायचे आहेत, त्यामुळे आमटीला खूप छान असा स्वाद पण येतो आणि त्याची चवही आपल्याला लागते। तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता जो भाजून घेतलेला मसाला आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आणि छान आता आपण पाणी टाकून हा मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, आता मसाला सुद्धा छान वाटून झालेला आहे। तर आता इथे आपला दाण्याचा कूट पण तयार आहे आणि मसाला सुद्धा तयार आहे। त्याचबरोबर इथे आपल्या शेंगा सुद्धा छान अशा शिजून झालेल्या आहेत। तर आता एका कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। या तेलामध्ये आपण आता 1 चमचा जिरं टाकणार आहोत। त्यानंतर आपण 2 टमाटे बारीक करून तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। तर इथे आपण 2 टोमॅटो वापरत आहोत, कारण आपल्या आमटीला छान असा आंबूस स्वाद येईल, त्यासाठी 2 मोठे टोमॅटो आपण इथं बारीक कट करून घेतलेले आहे। तर टोमॅटो थोडे सॉफ्ट झाले की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या ज्या शेंगा आहे त्या सुद्धा थोड्याशा परतून घेणार आहोत। तर इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ सुद्धा टाकलेलं आहे। तर आता शेंगा थोड्या परतल्यानंतर त्यानंतर चवळीच्या दाण्याचा कूट सुद्धा आपण यामध्येच परतून घ्यायचा आहे। आता थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये आपण बाकीचे सुद्धा मसाले टाकणार आहोत। तर यामध्ये बघा, मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आता परत छान एकदा मिक्स करून घेत आहोत आणि त्यानंतर जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो सुद्धा यामध्ये ॲड करत आहोत। तर आता छान मसाला टाकून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपले इथे सर्व मसाले टाकून झालेले आहेत। आता मी छान याला मिक्स करून घेते। आता मिक्स करून झाल्यानंतर आपण मसाल्याचं पाणी आणि गरजेनुसार पाणी टाकून छान असं याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। तर आता इथे बघा, थोडंसं मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर गरजेनुसार आपण पाणी टाकणार आहोत आणि पातळ अशी आमटी आपली इथे तयार होणार आहे। तर बघा, मस्तपैकी अशी चवळीची आमटी तुम्हाला नक्कीच आवडेल, खूप छान आहे आणि मस्त अशी झणझणीत होते। त्याचबरोबर तुम्ही गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत ही आमटी
खाऊ शकता। अगदी मस्त अशी ही झटपट तयार होणारी चवळीच्या शेंगाची आमटी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर बघा आता आमटीला छान 1-2 उकळी आणून घेतलेली आहे। तर आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि अशारित्या आपली मस्तपैकी झणझणीत टेस्टी रुचकर चवळीची आमटी तयार झालेली आहे। तर तुम्हाला बघूनच ही आमटी खावीशी वाटेल असेल तर त्यासाठी नक्की करून बघा आणि कशी झाली सांगायला विसरू नका।